हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा जो व्हिडिओ आहे ना, तो आदल्या दिवशीचा आहे आणि वटपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी खूपच वेळ लागतो आणि आपल्याला स्वतःसाठी पण थोडासा टाईम द्यावा लागतो, कारण तयार व्हायला आपल्याला तासभर तरी जातो. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्यासाठी टाईम हा थोडासा काढलाच पाहिजे. रोजची कामं आहेतच, आपल्याला कधीतरीच असं तयार व्हायला टाईम भेटतो. म्हणून आपण आपल्यासाठी तो तेवढा दिवस द्यायलाच हवा. म्हणून मी माझे देव आदल्या दिवशीच पितांबरीने स्वच्छ घासून ठेवले होते. मग वटपौर्णिमे दिवशी म्हटलं चला छान असा नंतर पंचामृताने अभिषेक करता येईल. तर मंदिर पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे खूप मेंटेन ठेवावं लागते आणि उन्हाळा पण होता आणि आता थोडासा पाऊस पडायला चालू झाला आहे. तर म्हटलं चला ते जे तोरण आहेत ते पण स्वच्छ धुवून ठेवावेत, म्हणजे छान असं दिसेल. तर मी माझे देव पितांबरीने असे स्वच्छ घासून घेतले. हा जो ब्रश आहे ना, तो मी नवीनच केला आहे, फक्त देव घासण्यासाठीच. वापरलेला ब्रश आपण घ्यायचा नाही. आणि माझ्याकडे हे जे 2 टाक आहेत ते आमच्या कुलदेवी आणि कुलदेवाचे आहेत. खंडोबा आणि तुळजापूरची आई आमची कुलदेवता आहेत. तर अशा प्रकारे हे देव माझे स्वच्छ करून झाले होते. त्याच्यानंतर मी स्वामींची मूर्ती पण अशी स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घेतली. पंचामृताचा वापर मी कधीतरीच करते, त्याच्यामुळे अशी छान अशी माझी देवपूजा झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी पण असं छान असं हे उंबराले पण आणि रांगोळी पण झाली होती. तर जी रील आहे जी ट्रेंड ती पण मी तयार केली होती. तर त्यातला छोटासा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये घेतला आहे. तर कशी दिसते मी, मला तुम्ही नक्की पटापटा कमेंट करून सांगा बरं मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे मी तयार झाली होती आणि पूजेचं पण ताट तयार करून घेतलं होतं. आणि माझ्या गॅलरीमध्येच वडाचं झाड उगवून आलं आहे. तर ह्याचं कारण म्हणजे स्वामींची कृपा आणि आशीर्वाद. बघा ना, मी ह्याचं बी लावलं नाही का झाड लावलं नाही, पण ऑटोमॅटिक माझ्या गॅलरीमध्ये हे झाड उगवून आलं. मला पहिलं वाटलं की औदुंबराचंच आहे, पण जसं जसं हे मोठं होईल तसं तसं मला कळायला लागलं की हे झाड औदुंबराचं नसून वडाचं आहे. तर अशा प्रकारे मी माझी देवपूजा करायला घेतली होती वडाची. तर मी पहिलं पाणी अर्पण केलं, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिलं, स्वतःला लावून घेतलं. त्याच्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे लावून घेणार होते, तर पहिली मी अगरबत्तीच लावून घेतली. अशा प्रकारे मी माझी साधी आणि सिंपल मला जशी माहिती आहे तशी मी ही देवपूजा करून घेतली. हळदी कुंकू वाहून घेतलं, त्याच्यानंतर वटीचं सामान जे ठेवलं होतं ती मी वटी भरून घेतली. साधं आणि सोपंच आहे. माझी आई अशीच पूजा करायची, त्याच प्रकारे मी पण करते. इथं शहरामध्ये खूप असं वेगवेगळ्या पद्धत आहे पूजेची, पण जशी मी लहानपणापासून बघत आले तशीच मी ही म्हणजे वडाची पूजा करते. आणि त्याच्यानंतर जे दोरा आहे तो आपल्याला वडाला गुंडाळायचा असतो, तो पण मी घेतला आणि मनोभावे असं माझ्या सौभाग्याचं अखंड रक्षण करा अशी मी मनोभावे पूजा केली आणि आशीर्वाद मागितला. तर मग नंतर मी वडाच्या झाडाला असा दोरा बांधून घेतला आणि जो काय आपल्याला जे 7 जन्मासाठी हाच पती मिळू दे म्हणून मनोभावे जी पूजा करायची असती ती मी केली. आणि त्याच्यानंतर वडाला असा दोरा गुंडाळून घेतला. अशा प्रकारे माझी ही वडाची पूजा झाली होती. तर तुम्हाला कशी वाटली माझी साधी आणि सिंपल वडाची पूजा? तर जागा कमी असल्यामुळे थोडंसं फिरायला थोडा प्रॉब्लेम होत होता, पण छान झाली. तर बघा असे फोटो वगैरे छान मी काढून घेतले. त्याच्यानंतर संध्याकाळी मी मंगल कलशाची स्थापना करून घेणार होते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा छोटासा व्हिडिओ शेअर करते. तर मंगल स्थापनेसाठी मी माझे एक मंगल कलश, माझा पहिलाच जो तांब्या आहे ना तो स्वच्छ करून ठेवला होता, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं. त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे. त्याच्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, आंब्याचे पानं किंवा नागिनीचे पानं असतील तरी पण चालतील. आपल्याला नागिनीची किंवा आंब्याची पानं अशा प्रमाणात घ्यायची आहेत. 7 किंवा 5 अशा प्रकारे आपल्याला पानं घ्यायची आहेत. त्याच्यानंतर छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि हा जो कलश आहे तो आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने स्थापित करायचा आहे. कारण आपल्या घरावर कुठलंही संकट आलं तर पहिलं ते संकट आपल्या मंगल कलशावर आपली कुलदेवी घेते, म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना ही केलीच पाहिजे. आणि सर्व घरामध्ये मंगल वातावरण राहावं म्हणून आपल्या कुलदेवीची पूजा आपण करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे आई, मी तुझ्या आज मंगल कलशाची स्थापना केली आहे, तर माझ्याकडून काय चूक झाली असली तर क्षमा कर आणि ही माझी
वेडीवाकडी सेवा माझ्याकडून मानून घे. म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग आपल्याला तो मंगल कलश ठेवायचा आहे आणि मग तो आपल्या मंदिरामध्ये स्थापित करायचा आहे. अशा प्रकारे मी फुलं वगैरे वाहून घेतली आणि मंगल कलशाची स्थापना झाली. तर तुम्हाला माझी आजची वटपौर्णिमाची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आज कशी दिसते ते पण तुम्ही मला नक्की सांगा. तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.